कुठेतरी असं वाटतं की राजुरी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज विजयी झालेली आहे. हा विजयीचा शंखनाद आहे, हा विजयाचा शंखनाद आहे आणि तो माझ्या लक्षात आलेला आहे. आज मला सांगा की एक कचेरीचं उद्घाटन करायला एवढी माणसं, मी सुद्धा तालुका फिरतो, जिल्हा फिरतो, मुंबई राज्य फिरतो, परंतु केवळ एक कचेरीचं उद्घाटन करायला एवढी माणसं, दीपकराव बोलले तेवढं खरं आहे, एवढी माणसं मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेली नाही. दीपक शेठ आणि माझे फार संबंध मारुदाजी अतिशय जवळचे आहेत. मी जेव्हा जेव्हा विधानसभेला उभं राहिलो त्या वेळेला मी माडीवर जाऊन दीपकरावच्या पायाला हात लावायचे. बरं मी तसा फार हुशार नाही पण बरा हुशार आहे. मला माहित आहे की मत दीपकरावचं नाही पण आशीर्वाद मात्र दीपकरावचे घेतल्याशिवाय मी माझ्या आयुष्यात राहिलो नाही. हेच ना आयुष्यातलं गणित. गणित फार सोपं असतं, ते आपण समजून घ्यायचं असतं. आणि मला या राजुरी गावाने शिवाजीराव एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा 15 वर्ष मला सातत्याने, आता रवी इथं उपस्थित आहे, 15 वर्ष मला उजवी दिली, मला मताधिक्य दिलं. माझ्या यशामध्ये जर कधी चुकून म्हणतो मी, खरं माहित नाही मला काही, परंतु उद्याच्या या 1 वर्षानंतर जेव्हा फेरबदल होणार आहे मंत्रिमंडळामध्ये, साहेब म्हणतात, मी म्हणत नाही, आणि त्याच्यामध्ये जर वरचं नाव माझं आलं मंत्रिमंडळामध्ये तर माझ्या यशामध्ये राजुरीचा तेवढाच विजयाचा वाटा आहे. हे मला अतिशय विनम्रपणे, नम्रपणे ते स्वीकारलं पाहिजे. आदरणीय मला वाटतं रोहिदाजी शिंदे बसले तो कोपरा लाईट समज, रोहिदाजी आहेत कधी, हा रोहिदाजी शिंदे आहे. तर हा आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा असल्यामुळे माझ्यासारखा माणूस उद्या भविष्यामध्ये राज्याकडे वाटचाल करू शकतो. माझी ती जबाबदारी आहे.